नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला स्वतःचं पक्कं घर बांधायचं असेल आणि पैसे नसल्यामुळे स्वप्न अर्धवट राहिलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची आवास व घरकुल योजना, ज्यामुळे सरकार तुम्हाला घर बांधण्यासाठी 1,20,000 पर्यंत अनुदान देते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही योजना काय आहे? महाराष्ट्र सरकार गरीब आणि गरजू कुटुंबासाठी घरकुल योजना राबवत आहे. या योजनेत लाभार्थ्यांना पक्कं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लागू आहे. सरकार थेट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करते. या योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात? जर तुमचं घर सामान्य भागात असेल तर 1,20,000 अनुदान, आणि जर तुम्ही डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहत असाल तर 1,30,000 पर्यंत अनुदान मिळू शकतं. या योजनेसाठी कोण पात्र असेल? जर तुम्ही खालील अटी व शर्ती पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. त्यातली पहिली अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक. तुमच्याकडे स्वतःचं पक्कं घर नसावं. वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावं. SC, ST, OBC किंवा आर्थिक दुर्बल घटकात असावेत. घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन किंवा कच्चे घर असणे आवश्यक. एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळतो. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जमीन व घराचा पुरावा, बँक पासबुक आणि फोटो. अर्ज कसा करायचा? आपल्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिकेत जा. घरकुल योजनेचा फॉर्म भरा. फॉर्म भरून कागदपत्रे जोडा. ग्रामसभा किंवा नगर कार्यालयाकडून तपासणी होते. मंजुरी मिळाल्यानंतर पैसे खात्यात जमा होतात. जर तुमचा अर्ज नाकारला गेला असेल तर पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये चौकशी करा. अनेक वेळा कागदपत्रांमुळे अर्ज अडकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.